नमस्कार विद्यार्थ्यांनो. कालच्या आपल्या राज्यशास्त्र या विषयाच्या आपल्या तासामध्ये आपण पहिलं प्रकरण 1991 नंतरचे जग या पाठाला आपण सुरुवात केलेली होती. या पाठातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण काल अभ्यासले आहेत. तसंच पाठाला सुरुवात करण्यापूर्वी काही संकल्पना आपण समजून घेतल्या होत्या. त्या संकल्पनांचाच आधार घेऊन पुढे आपण पाठाकडे वळलो आणि पाठातील काही महत्त्वाचे भाग, काही पॉईंट्स आपण त्या ठिकाणी शिकलो. त्यामध्ये शीतयुद्ध असेल, शीतयुद्धानंतरची जागतिक परिस्थिती, तसेच शीतयुद्धानंतरच्या काळातील काही घटना व घडामोडींचा आढावा आपण घेतलात. यामध्ये काही महत्त्वाचे 5 मुद्दे आपण शिकलोत. तेच एकदा मुद्दे थोडक्यात आपण बघूया. शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. त्यातलाच दुसरा मुद्दा आपण बघितला, एकध्रुवीयतेचा उदय, मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप, दहशतवाद, बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद असे काही मुद्दे आपण काल आपल्या लेक्चरमध्ये अभ्यासले. तसंच शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आपण अभ्यासला. तर कशाप्रकारे नवीन राष्ट्रांचा उदय होत होता हे आपण बघत होतो. यामध्येच आणखी आजच्या अभ्यासासाठी काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत. धडा शिकण्यापूर्वीच तुम्हाला त्या संकल्पनांची ओळख मला करून द्यायची आहे. तर आपण बघूयात, इतिहासाचा अंत, एंड ऑफ हिस्ट्री. आता ही संकल्पना म्हणजे नेमकं काय, तर फ्रान्सिस फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत हा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते सोव्हिएट रशियामधील साम्यवादाचा पडाव झाल्यानंतर जगभरात उदारमतवादी लोकशाही व्यवस्था निर्माण होईल. आता आपण हा जो काही इतिहासाचा अंत हा मुद्दा बघतोय, हे सगळं कालच्या आपल्या तासामध्ये आपण बघितलंच की कशा प्रकारे एक जी महासत्ता होती ती लयाला गेली. सोव्हिएट रशिया जो होता त्यातले बरेचसे देश बाहेर पडले आणि त्या राष्ट्रांनी नंतर तिथल्या लोकांनी एकत्र येऊन एक प्रकारे आपल्या वेगवेगळे राष्ट्र त्यांनी निर्माण केले वंशाच्या आधारावर आणि तिथली जी काही व्यवस्था आहे लोकशाही पद्धतीने चालवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर हेच आपल्याला या मुद्द्यामध्ये इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे एक इतिहास पूर्ण बदलला गेला. जी काही द्विध्रुवीय व्यवस्था होती, जागतिक व्यवस्था होती, त्या व्यवस्थेमध्ये अचानक बदल घडून आला आणि त्यानंतर एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा एक प्रकारे उदय झाला. म्हणजे पूर्णच जगाचा इतिहास एक प्रकारे बदलला गेला. म्हणूनच या ठिकाणी इतिहासाचा अंत या सगळ्या परिस्थितीवर फ्रान्सिस फुकुयामा यांनी हा सिद्धांत मांडलेला होता. तर त्यांच्या मते सोव्हिएट रशियामध्ये साम्यवादाचा पाडाव झाला आणि नंतर पूर्ण राजकीय, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थासुद्धा बदलल्या आणि जगामध्ये एक प्रकारे उदारमतवादी लोकशाही राष्ट्र निर्माण झाली. असं त्यांचं मत होतं की असं सगळं काही घडेल असं त्यांनी त्या सिद्धांतामध्ये मांडलेलं होतं. पुढचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे उदारमतवादी लोकशाही, त्याला लिबरल डेमोक्रेसी म्हणूया आपण. लोकशाहीचा अर्थ आपण कालच बघितला कालच्या लेक्चरमध्ये. उदारमतवादी लोकशाही या राजकीय विचारप्रणालीचा केंद्रबिंदू व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला आपल्या राष्ट्रामध्ये स्वातंत्र्य आहे, त्याला वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत, सगळ्या प्रकारचे त्याला अधिकार दिलेले आहेत. तर यामध्येच सार्वत्रिक मताधिकार, स्वतंत्र आणि न्याय्य निवडणुका, स्पर्धात्मक पक्षीय राजकारण आणि कायद्याचे राज्य ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. आता उदारमतवादी लोकशाहीची नेमकी वैशिष्ट्य कुठली, तर या वाक्यात आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर नक्की मिळेल. तर अशी लोकशाही असणारी नवीन राष्ट्र उदयाला आली. पुढचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर. हे सुद्धा नवीन शब्द आपल्याला या धड्यामध्ये शिकायचे आहेत. इथे सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, हे शब्द आपण इतर ठिकाणीही ऐकतो, पण त्यावेळेस कदाचित त्याचे वेगळे अर्थ वापरले जातात. आता या ठिकाणी सॉफ्ट पॉवर या शब्दाचा अर्थ राजकीयदृष्ट्या आपल्याला शिकायचा आहे. याचाच अर्थ अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ न्याय याद्वारा प्रतिपादित या संकल्पनेचा अर्थ स्वतःला हवे ते दुसऱ्यांना हवेसे वाटणे, सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची उद्दिष्ट साध्य करण्याची क्षमता. आता हा जो मुद्दा आहे या मुद्द्याचं आणखी विश्लेषण आपल्याला आपल्या धड्यामध्ये बघता येणार आहे.
की सॉफ्ट पॉवर म्हणजेच काय, तर एखाद्या समोरच्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची सक्ती न करता त्या व्यक्तीकडनं ती गोष्ट घडवून घ्यायची. आपल्याला हवं ते त्या व्यक्तीकडून आपण मिळवायचं, पण त्यासाठी कुठलीही सक्ती करायची नाही. त्याऐवजी असं काहीतरी आकर्षण निर्माण करायचं की समोरचा व्यक्ती आपोआप तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने तो वागेल. तर त्याला म्हटलं आहे आपले उद्दिष्ट, स्वतःची उद्दिष्ट साध्य करून घ्यायची, फक्त त्यासाठी सक्ती करायची नाही, तर आकर्षण निर्माण करायचं. त्याला म्हटलं जातं सॉफ्ट पॉवर. एक बेस्ट एक्झाम्पल जर याचं द्यायचं म्हटलं तर, चांगलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर, अमेरिका या देशाने शिक्षणाच्या बाबतीमध्ये जी काही प्रगती केली आहे, तो देश ज्या पद्धतीची शैक्षणिक प्रगती करतो आहे, तो जगातल्या इतर देशांसाठी किंवा इतर जागतिक लेवलच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल अशी ही गोष्ट आहे. आणि गेल्या काही वर्षामध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा जो काही आकड्याचा विचार केला तर तो भरपूर प्रमाणामध्ये वाढलेला आहे. हे एक सॉफ्ट पॉवरचं अगदी चांगलं असं उदाहरण आहे. तसंच हार्ड पॉवर ही संकल्पना म्हणजे काय, तर अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय याद्वारा प्रतिपादित या संकल्पनेचा अर्थ दुसऱ्याला स्वतःचा प्राधान्यक्रम आणि इच्छेविरुद्ध वागण्यास भाग पाडण्याची क्षमता, म्हणजेच धाक, दपटशा आणि प्रलोभने दाखवून दुसऱ्यांवर सक्ती करणे. एक आपण वरती आत्ताच बघितलं सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, समोरच्याकडून आपल्याला हवं ते मिळवून घ्यायचं आणि आपलं उद्दिष्ट साध्य करून घ्यायचं. हेच दोघी ठिकाणी अभिप्रेत आहे, परंतु सॉफ्ट आणि हार्ड या दोघी शब्दांमुळे इथे त्याची पद्धत बदलली. सॉफ्ट पॉवर म्हणजे समोरच्यावर सक्ती करायची नाही आणि हार्ड पॉवर म्हणजे समोरच्यावर आपण त्याला एक प्रकारे धाक दाखवून म्हणा किंवा त्याच्यावर बळजबरीने म्हणा, कुठली ना कुठली गोष्टी लादून म्हणा, समोरच्यांकडून सक्तीने करून घ्यायचं, त्याला हार्ड पॉवर. हाच दोघी पॉवरमधला इथे फरक आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की आपल्याला काही महत्त्वाचे संकल्पना या ठिकाणी मी सांगितल्या. तसंच आता आपण पुढील आपल्या प्रकरणाकडे वळूयात. काल आपण जिथपर्यंत आपल्या पाठामध्ये शिकलो आहोत त्यापुढे आपण बघूया. तर आपण काही उदाहरणं बघत होतो. युरोपमध्ये नवीन राष्ट्र कशा प्रकारे निर्माण झाली, त्यांची कुठली नावं आहेत, कुठली राष्ट्र युरोपातनं बाहेर पडली आणि एक वेगळी राष्ट्र निर्माण झाली, ती नावं आपण या ठिकाणी बघतोय, त्याची उदाहरणं आपण बघतोय. बघा, सोव्हिएट रशियाच्या विघटनातून काही नवी राष्ट्र अस्तित्वात आली. ती पुढील प्रमाणे आहेत. आपण बघतोय लेसन आपला धडा सुरू झाल्यापासून आपण बघतोय सोव्हिएट रशिया विभाजित झाला होता, त्यातनं बरीचशी राष्ट्र बाहेर पडली होती. आणि ही राष्ट्र कुठली आहेत तर हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. सोव्हिएट रशियामध्ये पूर्वी किती राष्ट्र समाविष्ट होती आणि त्यानंतर ती कशा पद्धतीने बाहेर पडली या ठिकाणी नकाशाच्या माध्यमातून आपण बघू शकतो. सोव्हिएट रशियामधील पूर्वीचे देश कुठले होते आणि विभाजनानंतर ते कशा पद्धतीने बाहेर पडलेले आहेत. बघा, या ठिकाणी नकाशामध्ये त्या राष्ट्रांची नावं आपल्याला दिसत आहेत. त्यांची नावं पुढीलप्रमाणे आहेत. आर्मेनिया, मॉल्डोवा, एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, जॉर्जिया, ॲझरबैजान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, बेलारूस, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, कझाकस्तान आणि एक रशिया. तर अशा प्रकारे ही राष्ट्र जी आहेत ही बाहेर पडली. पुढे यातीलच आणखी काही राष्ट्र आपण बघतोय. स्वशासनाच्या हक्कावर आधारलेल्या वांशिक राष्ट्रवादाला अनुसरून नव्या राज्यांच्या निर्मितीचा प्रवाह जगाच्या इतर भागामध्येही दिसून आला. वंशाच्या आधारावर बरीचशी इतर राष्ट्रसुद्धा तयार झाली. काही नवे देश जे स्वतंत्र राज्य म्हणून उदयाला आले होते ते पुढीलप्रमाणे आहेत. बघा, पूर्व तिमोर इंडोनेशियापासून स्वतंत्र झाला. इंडोनेशिया हा एक मूळचा देश आणि त्या देशातनं वंशाच्या आधारावर काही लोक एकत्रित येऊन एक वेगळं राष्ट्र बाहेर पडलं, त्याला पूर्व तिमोर असं म्हटलं आहे. एरिट्रिया हे इथिओपियापासून स्वतंत्र झालं. इथिओपियाचाच भाग असणारं एरिट्रिया, परंतु वांशिक राष्ट्रवादानंतर ते बाहेर पडलं आणि एक वेगळं राष्ट्र म्हणून घोषित झालं, एरिट्रिया नावाचं राष्ट्र. तसंच सुदानपासून सुद्धा मूळचं सुदान हे जे राष्ट्र होतं त्यातनं आणखी एक राष्ट्र बाहेर पडलं, दक्षिण सुदान म्हणून. आजही वांशिक राष्ट्रवादावर आधारित स्वातंत्र्याच्या मागण्या होत आहेत. आता ही झाली जे राष्ट्र वेगळे नवी निर्माण झाले
त्यांची आपण यादी बघितली. तसंच पुढे काही राष्ट्र आपल्याला दिसत आहेत. हे राष्ट्र जे आहेत यांची अजून स्वातंत्र्य मिळालेलं नाही, परंतु स्वातंत्र्य मिळण्यासाठी अजूनही प्रयत्नशील आहेत. अशा राष्ट्रांची नावं आहेत कॅटलोनिया. स्पेनपासून स्वातंत्र्य हवे आहे. कॅटलोनिया या राष्ट्राला स्पेनपासून वेगळं निघायचं आहे आणि एक वेगळं राष्ट्र म्हणून त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. कोसोवो. सर्बियापासून स्वातंत्र्य हवे आहे. युरोपातील काही देशांनी कोसोवोचा स्वतंत्र देशाचा दर्जा मान्य केला आहे. सर्बिया या राष्ट्रापासून कोसोवोला सेपरेट स्वतंत्र असं राष्ट्र निर्माण म्हणून स्वतःचा दर्जा मान्य करून घ्यायचा आहे. काही राष्ट्रांनी, युरोपातल्या काही देशांनी त्याला मान्यतासुद्धा दिली आहे, परंतु ते अजूनही झटत आहेत. चेचन्या. रशियापासून स्वातंत्र्य हवे आहे. तर रशियापासून स्वातंत्र्य हवा असणारा हा आणखी एक राष्ट्र. तर अशा प्रकारे बरीच अशी राष्ट्र आहेत ती अजूनही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झटत आहेत. पुढे आपण आपला एक आणखी एक नवीन मुद्दा आपण बघतोय. बघा, एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय. कशा प्रकारे राष्ट्र बाहेर निघाली आणि वेगवेगळी राष्ट्र, स्वतंत्र अशी राष्ट्र निर्माण झाली आपण बघितलं. याचबरोबर हा भाग झाला सोव्हिएत रशियाबद्दल आपण अभ्यासत होतो. परंतु तिकडे अमेरिकेचं काय? अमेरिका ही एक महासत्ता होती, त्याचबरोबर सोव्हिएट रशिया होती. आता सोव्हिएट रशियाचं पुढे काय घडलं, कशा प्रकारे सगळं वातावरण बदलत गेलं, परिस्थिती बदलत गेली हे आपण बघितलं. परंतु अमेरिकेचं काय? त्या ठिकाणी अमेरिका आता एकमेव अशी महासत्ता उरलेली होती, म्हणून तिला एकध्रुवीय जागतिक व्यवस्था म्हटलेलं आहे. आणि आता तिच्याच अमेरिकेसारखं जगावरती वर्चस्व करणारी दुसरी कुठलीही महासत्ता त्या ठिकाणी नव्हती. मग ऑब्व्हियसली आता पुढे काय घडत गेलं ते आपण बघतोय. बघा, 1990मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशावर ताबा मिळवला आणि कुवेतसुद्धा इराकने स्वतःच्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. याचे पडसाद जागतिक स्तरावर सुद्धा उमटले. संयुक्त राष्ट्राने या प्रकरणाची दखल घेत यावर चर्चा केली आणि संयुक्त राष्ट्र जे आहे सगळ्या राष्ट्रांचे प्रतिनिधी त्यामध्ये आहेत. तर इराक विरुद्धच्या कारवाईमध्ये पुढाकार घेत अमेरिकेने एका बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले. अमेरिकेने सुद्धा त्या सैन्याला मदत केली, बहुराष्ट्रीय सैन्याला. आणि या युद्धात कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका केली. कुवेतला इराकच्या ताब्यातून सोडवले. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. बुश सिनियर यांच्या मते हा एक नैतिक विजय होता. या नव्या जागतिक परिस्थितीला न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा वापरली गेली. आणि यामध्ये जो अमेरिकेने हस्तक्षेप केला किंवा त्यांनी त्यांचं जे सैन्य या ठिकाणी वापरलं आणि त्यातून कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका करून दिली, या संकल्पनेलाच त्यांनी न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी एक नवीन संज्ञा वापरली की यांच्या मध्यस्थानी का होईना पण त्या देशाला त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. अमेरिकेच्या या कृतीला जागतिक पातळीवरती पाठिंबा मिळाला. यात सोव्हिएट रशिया, चीन, नाटो मधील सहभागी देश, इस्रायल आणि अरब देशांमध्ये सौदी अरेबियाचा देखील समावेश होता. या सर्व राष्ट्रांनी अमेरिकेला या बाबतीमध्ये पाठिंबा दिला की या ठिकाणी यांचं जी काही कामगिरी होती ती खऱ्या अर्थाने उल्लेखनीय होती. अंतर्गत समस्यांनी ग्रासलेल्या सोव्हिएट रशियाचे 1991मध्ये विघटन झाले आणि अमेरिकेसमोर फारसे वैचारिक आव्हान उरले नव्हते. कालांतराने नवीन जागतिक व्यवस्था या संज्ञेचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी जोडून जागतिक पातळीवर अमेरिकन वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्व मान्यता आहे असा घेण्यात आला. आणि मग एकंदरीतच जगातल्या इतर राष्ट्रांचे मतं विचारात घेता अमेरिकेच्या वर्चस्वाला मान्यता दिली गेली आणि अमेरिका सगळं जगाचं नेतृत्व करेल, ती एकमेव महासत्ता आहे आणि तिच्या नेतृत्वाला सर्व मान्यता आहे, अशा प्रकारचा एक समज तयार झाला. एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेची ही पहिलीच अभिव्यक्ती होती की आता जगामध्ये कुठलीही महासत्ता उरलेली नाही, जी एकमेव व्यवस्था आहे ती म्हणजे अमेरिका. अशा प्रकारे खऱ्या अर्थाने जगाने त्यांना तो दर्जा दिला. तर अमेरिकेबद्दल आणखी पुढे आपण अभ्यासतोय. बघा, या ठिकाणी जो सिद्धांताबद्दल आपण पॉईंट्समध्ये बघितलं होतं ते इथे सांगितलेलं आहे. अमेरिकन राजकीय भाष्यकार फ्रान्सिस फुकुयामा यांनी इतिहासाचा अंतः सिद्धांत लिहिला आणि त्याबद्दलची आणखी विस्तृत अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे.
त्यांच्यामध्ये रशियामध्ये साम्यवादाचा पाडाव झाल्यानंतर समाजवादी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थांचा अंत होऊन आता जगभरात उदारमतवादी लोकशाही व्यवस्था निर्माण होतील. अमेरिका आता जगात एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रस्थापित झाले होते. आता बघितलं तर आपण की अमेरिकेला खऱ्या अर्थाने जगाने मान्यता दिलेली होती आणि एक प्रबळ असं राष्ट्र, खऱ्या अर्थाने महासत्ता म्हणून ते आता उदयाला आलेलं होतं, प्रस्थापित झालेलं होतं. अमेरिकेच्या या वर्चस्वाला राजकीय आणि आर्थिक आयाम होते. राजकीयदृष्ट्या पूर्व युरोपातील अनेक पूर्वाश्रमीच्या साम्यवादी राजवटींनी अमेरिकी उदारमतवादी लोकशाही तत्त्वांवर आधारलेली शासन प्रणाली स्वीकारली. पूर्व युरोपातील बऱ्याच राष्ट्रांनी अमेरिकेची ज्या पद्धतीची लोकशाही आहे त्या पद्धतीच्या शासन प्रणालीवर आधारित शासन प्रणाली स्वीकारली. म्हणजे तशा पद्धतीने आपण सुद्धा शासन चालवायचं अशी पद्धती स्वीकारली. सुशासनाची संकल्पनासुद्धा लोकशाहीशी जोडली गेली. आर्थिक क्षेत्रात देखील बऱ्याच देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला. बऱ्याच राष्ट्रांनी समाजवादी अर्थव्यवस्था जर स्वीकारली तर आपल्याला फारसा विकास करता येणार नाही असा एक समाज निर्माण झाला. त्यामुळे बऱ्याच राष्ट्रांनी समाजवादी अर्थव्यवस्था सोडली आणि ज्या पद्धतीने अमेरिका प्रशासन चालवतं त्या पद्धतीची शासन प्रणाली स्वीकारली. अमेरिकन वर्चस्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तिचे सॉफ्ट पॉवर. सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशांवर प्रभाव टाकणे म्हणजे सॉफ्ट पॉवर. आपण बघितलंच की पुढील कुठल्याही राष्ट्रांवरती सक्ती न करता किंवा कुठलाही दबाव न आणता त्यांच्यावरती एक प्रकारे प्रभाव टाकणे म्हणजे सॉफ्ट पॉवर. हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो. तर उदारमतवादी लोकशाही हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. उदारमतवादी लोकशाही म्हणजे काय? तर उदारमतवादी लोकशाही हा प्रातिनिधिक लोकशाहीचाच एक प्रकार आहे. जागतिक स्तरावर आज उदारमतवादी लोकशाही व्यवस्था ही एक प्रबळ राजकीय विचारधारा आहे. यात वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्वाचे स्थान आहे. उदारमतवादी लोकशाहीची काही ठळक वैशिष्ट्ये बघा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर ती वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी बघतोय. सार्वत्रिक मताधिकार, स्वतंत्र आणि न्याय्य निवडणुका, स्पर्धात्मक राजकीय राजकारण आणि कायद्याचे राज्य. तर हे या उदारमतवादी लोकशाहीचे खऱ्या अर्थाने काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. आणि ज्या पद्धतीची अमेरिकेची शासन प्रणाली होती, उदारमतवादी लोकशाही होती, तशीच त्या पद्धतीची जर वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्वाचं स्थान देणारी लोकशाही व्यवस्था जर इतर राष्ट्रांनी स्वीकारली तर इतर राष्ट्रसुद्धा प्रगती करू शकतील असा इतर राष्ट्रांचा समज होता आणि त्यामुळेच बऱ्याच राष्ट्रांनी तीच स्वीकारावी असं इतर राष्ट्रांनी सुद्धा अवलोकन केलं. तर या ठिकाणी बघा सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवरबद्दल थोडी माहिती आणखी दिलेली आहे. ज्या व्यक्तीबद्दल, समाजशास्त्रज्ञाबद्दल आपण महत्त्वाचे मुद्दे ज्यावेळेस अभ्यासले त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं सॉफ्ट पॉवर म्हणजे काय. तर तेच हे समाजशास्त्रज्ञ आहेत. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ न्याय यांनी सत्तेचे विभाजन 2 प्रकारात केले आहे, हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर. हार्ड पॉवर म्हणजे अशी क्षमता जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते. यात धमकी आणि प्रलोभने दाखवून दुसऱ्यांवर सक्ती करणे याचा समावेश होतो. याविरुद्ध सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल. अधिक स्पष्ट करायचे असल्यास सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर होय. तर अमेरिकन सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. बघा, शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम. अमेरिका हा देश विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे. मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत आणि तिथली शिक्षण प्रणालीसुद्धा तशाच पद्धतीची उच्च दर्जाचे शिक्षण देणारी आहे. अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल असं वातावरण अमेरिका या देशाने तयार केलं आणि यामुळेच इतर जगातल्या इतर देशातली जे विद्यार्थी आहेत, जे उच्च शिक्षण घेऊ इच्छितात असे विद्यार्थी या ठिकाणी अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असतात.
यामुळेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा, विद्यार्थ्यांची संख्या, अमेरिकेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे. तर अशा प्रकारची सॉफ्ट पॉवरची यांची काही उदाहरणं आहेत अमेरिकेचं. तसंच आंतरजालाद्वारे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार ही सुद्धा अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरचाच एक भाग आहे. फूड चेन म्हणूया आपण, म्हणजेच तुम्हाला माहिती असणारी काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. अमेरिकन फूड चेनला जागतिक ओळख लाभलेली आहे. फूड चेन हा शब्द जरी लक्षात येत असेल तरी पुढची उदाहरणं तुम्हाला नक्कीच कळतील. मॅकडोनाल्ड, सबवे, पिझ्झा हट, बर्गर किंग ह्या काही अशा कंपन्या आहेत की ज्यांनी या कंपन्या निर्माण केल्या अमेरिकेने आणि त्याद्वारे त्यांची एक फूड चेन तयार केली. म्हणजे वेगवेगळे फूड आयटम्स तयार करणारी, वेगवेगळ्या स्नॅक्स तयार करणारी अशा काही कंपनीज तयार केल्या आणि या कंपनीजचं जे काही प्रोडक्ट आहेत, त्यांनी निर्माण केलेले जे काही फूड आयटम्स आहेत, खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत, हे वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा त्यांनी त्यांची ऑफिसेस निर्माण केली. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी तर यापुढे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप, राष्ट्रांचे विघटन आणि नव्या राष्ट्रांचा उदय या प्रक्रिया नेहमीच शांततामय असतीलच असे नाही. आता आपण बघतोय की नवीन राष्ट्र तयार होत आहेत किंवा नवीन काही राष्ट्रांचं विघटन होत आहेत, काही सेपरेटेड होत आहे. यामध्ये बरेचसे संघर्ष आले आणि बरेचसे वादविवाद आले. बऱ्याच ठिकाणी जे आहेत हिंसाचार घडून आले असतील. तर हे सगळं काही शांततामय पद्धतीने होईलच असं नाही. उदाहरणतः युगोस्लाव्हियाच्या बोस्निया आणि हर्जेगोविना प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वांशिक हिंसाचार झाला. चेचन्या, पूर्व तिमोर आणि इरिट्रिया या प्रदेशांमध्ये देखील संघर्ष सुरू होता. हिंसेच्या या प्रसंगामध्ये मानवी हक्कांच्या असलेल्या पायमल्लीमुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. आता या सगळ्यांमध्ये बऱ्याच लोकांच्या हक्कांवरती एक प्रकारे दबाव आणला गेला असेल. बऱ्याच लोकांना याच्यामध्ये जी काही मारहाण झाली असेल, संघर्ष झाले असतील. तर हे सगळं शांततामय पद्धतीने अशी राष्ट्र निर्माण होताना बरेचसे असे वाद निर्माण होतात. तसंच एक महत्त्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्रे या देशांमध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न करते. जागतिक लेवलला आंतरराष्ट्रीय दर्जावरती एक संघटना अशी आहे जिला आपण संयुक्त राष्ट्र संघटना म्हणतो. ती इतर राष्ट्रांमध्ये अशा प्रकारचे कुठलेही संघर्ष, वाद होऊ नये, जागतिक शांतता असावी, प्रत्येक राष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काम करते. तर शांतता रक्षण हे संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख कार्यामधील एक कार्य आहे. तर अशी एक ही संयुक्त राष्ट्र संघटना आहे. पुढील आपला जो काही आपल्या या पाठातला पुढील जो काही भाग आहे, पुढचे जे मुद्दे आहेत ते आपण उद्याच्या आपल्या लेक्चरमध्ये पूर्ण करूयात. तर आजच्या आपल्या या पाठामध्ये आपण जे काही अभ्यासलं, अमेरिकेबद्दलचे, महासत्तेबद्दलची बरीचशी उदाहरणं, एकध्रुवीय महासत्ता किंवा एकध्रुवीय व्यवस्थेचा उदय हा महत्त्वाचा मुद्दा आपण अभ्यासलात. एक नवीन मुद्दा आपण उद्या कंटिन्यू करूयात. आजच्यासाठी आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.